दरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांचा उल्लेख साटम असा केला। यावरून अमित साटम यांनी हा मुंबईकरांचा अपमान असल्याचा पलटवार केला। पाहूया। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय जोराम ममदानी त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती। त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही। कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम नाही काय मला ऐकायला नाही आलं, माईक घ्या ना जरा। चाटम मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही, माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्यासमोर बसलो नाहीये आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्यासमोर बसलो नाहीये। आई वडिलांची पुण्याई आहे, परंतु मी मोठ्या कुटुंबातून येतो म्हणून मी आज इथे तुमचं प्रतिनिधित्व करत नाहीये। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही किमया आहे की आज मी तुमच्यासमोर बसलोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली। उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे, प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे। मी मालवणी आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।